बायको रुबीने भर रस्त्यात नवऱ्याचा गोळ्या घालून खून का केला? ऐकूनच पायाखालची जमीन सरकेल. मध्य प्रदेश सत्य घटना. मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातील अटेरी परिसर एक साधं शांत दिसणारं गाव. सकाळी शेतात जाणारे लोक, दुपारी उन्हाने तापलेली माती आणि संध्याकाळी चुलींचा धूर, सगळं काही अगदी नेहमीसारखं होतं. या गावामध्ये निलेश जाटव वय वर्ष 27 हा तरुण राहत होता. साधा कष्टाळू, आपल्या कुटुंबावर मनापासून प्रेम करणारा. त्याचं आयुष्य फार मोठं नव्हतं, पण त्याच्या छोट्याशा संसारामध्ये त्याला समाधान होतं. पत्नी रुबी आणि एक लहान मूल हेच त्याचं जग होतं. रोजच्या आयुष्यातील साधेपणामध्ये तो आनंद शोधत होता. मात्र एक दिवस असं घडलं जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. पण तत्पूर्वी तुम्ही जर ह्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. त्याची पत्नी रुबी अवघी 23 वर्षे वयाची होती. चार चौघीत उठून दिसणारी, अतिशय सुंदर, बाहेरून पाहिलं तर साधे, शांत, घर सांभाळणारी स्त्री. निलेश तिच्यावर खुश होता, पण तिच्या मनामध्ये मात्र अनेक विचार, अनेक भावना एकत्र उसळत होत्या. तिच्या चेहऱ्यावर स्थिरता दिसत असली तरी आतून ती सतत कुठल्या तरी संघर्षामध्ये अडकलेली होती. तिचं लग्न निलेशसोबत झालं होतं, पण तिचं मन त्या नात्यामध्ये कधीच पूर्णपणे गुंतलं नव्हतं. कारण तिच्या आयुष्यामध्ये आधीपासूनच कोणीतरी होता. विशाल विमल असं त्याचं नाव. 7 वर्षांपूर्वी सुरू झालेलं ते नातं सुरुवातीला अगदी साध्या ओळखीपासून सुरू झालं होतं. घरच्या कार्यक्रमामध्ये भेटणं, एखादं हसून बोलणं, नजरा चुकवत पुन्हा एकदा मागे वळून पाहणं, अशा छोट्या छोट्या क्षणांनी ते हळूहळू वाढत गेलं होतं. सुरुवातीला त्यांना स्वतःलाही कळलं नव्हतं की हे नातं इतकं खोल जाईल. विशालचा स्वभाव थोडा मोकळा, बोलका होता. रुबी मात्र शांत होती, पण कधी कोणत्या क्षणी ती त्याच्यासमोर मन मोकळं करायला लागली तिलाच कळलं नाही. तिच्या आयुष्यातील लहान सहान गोष्टी, आनंद, त्रास, सगळं ती त्याच्याशी शेअर करू लागली. हळूहळू त्या संवादांना सवय लागली आणि सवयीचं रूपांतर गरजेमध्ये झालं. नात्याचा आधार घेत त्याने तिला एकांतात गाठले. ती केवळ 16 ते 17 वर्षांची होती. तिच्या शरीरावर तारुण्याच्या खुणा उमटू लागल्या होत्या, तर विशाल अवघा 15 ते 16 वर्षांचा असेल, पण तिच्यापेक्षा मोठा दिसायचा. तो तगडा होता. त्याच्या कोवळ्या मनामध्ये वासनेची आग भडकू लागली होती. रुबीला पाहून त्याची उत्तेजना वाढत होती. तो तिला मिठीत घेण्यासाठी तडफडू लागलेला होता. कोवळे वय असूनही त्या दोघांच्या मनामध्ये वासनेने घर केले होते. प्रेमाच्या आणाभाका घेत, एकमेकांशी लग्न करण्याचे वचन देत ते एकमेकांची स्वप्ने बघत होते. आता तर त्याने तिला एकटीला गाठून मिठी मारली. ती त्याला बिलगली. त्याने त्याचे अधीर ओठ तिच्या थरथरत्या ओठाला लागले. ती संकोचली, पण त्याने तिच्या ओठांचा ताबा घेतलाच. दोघांची चुंबनाची देवघेव झाली. मिठी आवळत गेली. तिच्या नाजूक कोवळ्या स्तनावर त्याचे हात फिरू लागले. ती शहारली, पण तो स्पर्श तिला हवासा वाटू लागला. काही वेळातच त्याची कठोरता तिला जाणवू लागली. त्याचा टणक स्पर्श तिला जाणवताच ती शहारून गेली. ती संकोचली, पण त्याचा जोर वाढला होता. त्या आडोशालाच त्या दोघांचे मिलन झाले. घाई गडबडीत पहिले शरीरसुख घेऊन ते शांत झाले, पण मनातील आग मात्र शांत झाली नव्हती. त्यानंतर मात्र त्यांच्या मनामध्ये वासनेची आग धगधगत राहिली. शेतात रिकाम्या घरातील आडोसा शोधून ते शरीरसुख घेऊ लागले. कोवळ्या वयात मिळणाऱ्या या शरीरसुखाने त्यांना जणू स्वर्ग 2 बोटावर राहिल्यासारखा झालेला होता. दिवसामागून दिवस जात होते. रुबीने वयाची 20 पार केली आणि तिच्यासाठी स्थळ शोधण्यास सुरुवात झाली. मग त्या दोघांनाही वास्तवाची जाणीव झाली. विशाल तिच्यापेक्षा 2 वर्षांनी लहान होता. अवघा 18 वर्षांचा विशाल 20 वर्षांच्या रुबीचा हात मागू शकत नव्हता. नातेसंबंधाचाही अडसर होताच. त्या दोघांची चांगलीच गोची झाली होती. रुबीसारख्या रूपवान तरुणीला लगेच पसंतीही कळवली जात होती. त्यामुळे तिच्या आईवडिलांनी तिच्या भविष्याचा विचार करून निलेश जाटव याच्याशी तिचा विवाह लावून दिला. ती लग्न होऊन निलेशच्या घरी नांदायला गेली. आता ती निलेशची पत्नी होती. निलेश तिची साथ मिळाल्याने खुश होता. तिला हवे नको
ते पाहत होता. सारे काही सुरळीतपणे चाललेले होते. काही महिन्यातच तिला मुलगा झाला. आता ते एक संसारी स्त्री होते, कोणाची तरी पत्नी आणि एका मुलाची आई होते. पण विशालचे प्रेम ती अजून विसरली नव्हते. त्यांचं नातं काळानुसार बदललं, पण संपलं नव्हतं. लग्नानंतरही त्यांच्यातील संपर्क तसाच राहिलेला होता. फोन, व्हॉट्सॲप कॉल, रात्रीचे होणारे चॅटिंग, सगळे झोपल्यानंतर सुरू होणाऱ्या कुजबुजत्या गप्पा. आपण एकत्र असायला हवं होतं, तुझ्याशिवाय राहत नाही, अशा शब्दांनी हळूहळू वास्तव धूसर होत गेलं. आणि रुबी त्या भावनामध्ये अधिकच खोल जात राहिली. आपण आधी भेटलो असतो तर, विशाल एकदा म्हणाला होता. रुबीने थोडा वेळ काही उत्तर दिलं नव्हतं. मग तिने फक्त एवढंच लिहिलं की मग कदाचित सगळं वेगळं असतं. त्या वाक्यामध्ये एक हळवी खंत होती, अनेक अपूर्ण स्वप्नही. पण वास्तव वेगळं होतं. रुबीचं लग्न झालं होतं, आयुष्य पुढे सरकलं, पण भावना तिथेच अडकून राहिल्या होत्या. विशाल तिच्यासाठी फक्त एक व्यक्ती राहिलेला नव्हता, तो तिचा प्रेमी होता. त्यानेच तिला प्रेमाचा स्वाद चाकायला दिलेला होता. आता तर तो तिचा आधार झालेला होता, तिची सवय झालेला होता. आणि हळूहळू तिचं संपूर्ण जग बनत चालला होता. काळ जसजसा पुढे सरकत गेला तसं एक सत्य स्पष्ट होत गेलं. निलेश हा त्यांच्या नात्यातील सर्वात मोठा अडथळा होता. सुरुवातीला हा विचार रुबीच्या मनामध्ये येताच ती घाबरली. मग तो विचार परत परत यायला लागला. काही दिवसांनी तो तिला शक्य वाटू लागला आणि शेवटी तोच तिचा निर्णय बनला. एका रात्री फोनवर बोलताना तिने हळू आवाजामध्ये विचारलं, जर तो नसतात तर? फोनच्या दुसऱ्या बाजूला काही क्षण शांतता पसरली. मग विशालचा आवाज आला, मग आपण कायमचे एकत्र असतो. त्या साध्या वाटणाऱ्या वाक्यामध्येच एका भयानक काटाची सुरुवात झालेली होती. हळूहळू योजना तयार होऊ लागली. ठिकाण ठरलं, वेळ ठरली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कसं करायचं ते ठरलं होतं. विशालने आपल्या ओळखीच्या राजेशला यामध्ये सामील केलं. पैशासाठी काही करायला तयार असलेला राजेश या कामासाठी योग्य होता. काम एकदाच आहे आणि कोणी संशय घेणार नाही, विशालने त्याला सांगितलं होतं. रुबीची भूमिका स्पष्ट होती. सगळं नैसर्गिक दिसलं पाहिजे, कोणालाही संशय येता कामा नये. दिनांक 8 एप्रिलची संध्याकाळ. सगळं नेहमीसारखं होतं. निलेश, रुबी आणि त्यांचं मूल असं तिघं बाईकवरून जमना गावाहून खरेका गावाकडे निघाले होते. संध्याकाळची वेळ होती. वारा शांत होता. सगळं इतकं साधं आणि सामान्य वाटत होतं की काही क्षणामध्ये आयुष्य बदलणार आहे याची कुणालाही कल्पना नव्हती. रुबी मात्र आतून पूर्णपणे सज्ज झालेली होती. ठरलेल्या ठिकाणी पोहोचताच तिने हलकेच आपली बॅग खाली पडू दिली. अरे, बॅग पडली, ती घाबरल्यासारखी म्हणाली. निलेशने लगेच बाईक थांबवली. तो काही न विचार करता खाली उतरला. रुबी उतरली, पण तिची नजर बॅगवर नव्हती. ती रस्त्याच्या वळणाकडे बघत होती. तिला दुरून 2 सावल्या पुढे येताना दिसल्या होत्या. क्षणार्धात गोळीबाराचा आवाज शांततेला चिरून गेला. निलेशच्या छातीमध्ये गोळी लागली आणि तो जमिनीवर कोसळला. त्याच्या डोळ्यात अविश्वास आणि प्रश्न होते. का? पण त्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी वेळ नव्हता. दुसरी गोळी झाडली गेली आणि सगळं काही संपून गेलं. रक्त हळूहळू रस्त्यावर पसरत होतं. वातावरण पुन्हा शांत झालं होतं. पण त्या शांततेमध्ये एक आयुष्य संपलं होतं. गोळीबारानंतर विशाल आणि राजेश तिथून लगेच निघून गेले. काही क्षण रुबी तशीच उभी राहिली. मग अचानक ती ओरडायला लागली, वाचवा वाचवा. ती रडत होती, घाबरलेली दिसत होती. लोक जमले होते तेव्हा ती पूर्णपणे घाबरून गेलेली दिसत होती. तिने एक गोष्ट तयार होती. अनोळखी लोक आले, त्यांनी गोळी मारली आणि पळून गेले. सगळ्यांना ते लुटीचं प्रकरण वाटलं. पोलीस आले, तपास सुरू झाला. सुरुवातीला सगळं काही सरळ वाटत होतं, पण अनुभवी अधिकाऱ्यांना काहीतरी वेगळं जाणवत होतं. रुबीचे जबाब वारंवार बदलत होते. कधी हल्लेखोरांची संख्या बदलत होती, कधी वेळ, कधी घटनाक्रम. हीच विसंगती तपासाला नवी दिशा देणारी ठरली. मोबाईल कॉल रेकॉर्ड तपासले, व्हॉट्सॲप चॅट्स काढण्यात आले. रुबी आणि विशाल यांच्यातील सततचा संपर्क दिसून आला.
विशेषतः हत्येच्या आधीच्या दिवसात त्यांचे बोलणे वाढलेले दिसत होते. पोलिसांनी रुबीला पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आलं. यावेळी प्रश्न कठीण होते आणि पुरावे ठोस. ती जास्त वेळ टिकू शकली नाही. शेवटी ती कोसळली आणि तिने सगळं काही कबूल केलं. पोलिसांनी रुबी आणि विशाल यांना रीतसर अटक केली. शस्त्र, काडतुसे, मोबाईल सगळं काही जप्त करण्यात आलं. राजेश मात्र फरार होता. प्रकरण उघड झाल्यासारखं वाटत होतं, पण तपास येथेच थांबला नव्हता. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला आणि त्यामध्ये एक महत्त्वाचा तपशील होता. पहिली गोळी जीवघेणी नव्हती. याचा अर्थ निलेश काही क्षण तरी जिवंत होता. दुसरी गोळी अगदी जवळून झाडलेली होती. पोलिसांनी पुन्हा चौकशी सुरू केली आणि यावेळी जे काही समोर आलं ते या संपूर्ण प्रकरणातील सर्वात भयानक सत्य होतं. रुबीने शांतपणे सांगितलं, तो अजून जिवंत होता. तो माझ्याकडे पाहत होता. मला भीती वाटली आणि मग मीच गोळी मारली. या एका वाक्याने सगळं काही स्पष्ट झालं. ही केवळ या कटामध्ये सहभागी असलेली स्त्री नव्हती, तर ती शेवटचा निर्णय घेणारी होती. सगळे कारस्थान आता उघडे झाले होते. पोलिसांनी त्या दोघांना बेड्या ठोकल्या असून तिसरा संशयित राजेशचा शोध पोलीस घेत आहेत. कोवळ्या वयामध्ये अविचाराने केलेले वर्तन आयुष्याची कशी वाताहत करते हेच यातून दिसून येते. ती केवळ 23 वर्षांची आहे. तिचा प्रियकर मारेकरी 21 वर्षांचा आहे. बळी गेलेला पती 27 वर्षांचा होता. पतीचा खून करून तुरुंगात गेलेल्या रुबीच्या मुलाचे 1 वर्षे पूर्ण न झालेल्या बाळाचे आयुष्य मात्र दुःखाने अंधारलेले आहे.